हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण गडबडीच्या वेळेला झटपट तयार होणारा टेस्टी असा नाश्ता आज आपण बघणार आहे। नाश्ता तयार करण्यासाठी आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालत आहे। चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे। 1 वाटी आपण पाणी घेतलेले आहे। थोडे थोडे करून आपण पाणी रव्यामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर आपण या ठिकाणी बारीक साईजचा रवा वापरलेला आहे। जर रवा मोठा असेल तर तो मिक्सरला थोडा फिरवून बारीक करून घ्या, किंवा असे मिक्स करून नंतर 15-20 मिनिटे मुरत ठेवल्यानंतर मिक्सरला बारीक करून फिरवून घ्या। पण मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे, त्यामुळे मी काही बारीक करून घेतलेला नाही आहे, मी असाच वापरलेला आहे। 1 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी पाणी वापरलेले आहे। दही आपल्याला फ्रेश वापरायचे आहे। अर्धी वाटी आपण दही घेतलेले आहे। चवीसाठी मीठ टाकून हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। झाकण ठेवून आपण हे 15-20 मिनिटे मुरत ठेवणार आहे। अद्रक, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आपण बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। तर ज्या भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत त्या आपल्याला एकदम बारीक जेवढे चिरून घेता येतील तेवढे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण अजून गाजर खायला आवडत असेल तर तेही बारीक चिरून घातले तरी चालेल। तर आपण चिरून घेतलेल्या भाज्या अद्रक, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण घालत आहे। यामध्ये मी थोडेसे ऑर्गॅनो आणि थोडीशी चिली फ्लेक्स घालत आहे। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर हळद पावडर किंवा मिरची पावडर घातली तरी चालेल। यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा इनो वापरलेला नाही आहे, तर तुम्हाला जर जाळीदार उत्तप्पा हवा असेल तर तुम्ही यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा वापरला तरी चालेल, पण मी या ठिकाणी दोन्हीपैकी काहीच वापरलेलं नाही आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। गरज वाटत असेल तर यामध्ये थोडेसे पाणी घालून एकत्र मिक्स करून घ्या, किंवा मिक्सरला फिरवून बारीक करून घेतले तरी चालेल। उत्तप्पा तयार करण्यासाठी आपण तवा गरम करून घेतलेला आहे। तेल आपण सगळीकडे पसरवून घेतलेले आहे। तयार केलेले पीठ आपण 1 ते 2 चमचे सोडून उत्तप्पा तव्यामध्ये सगळीकडे पसरवून घेणार आहे। उत्तप्पा आपण दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घेणार आहे। तुम्हाला जर डोशाप्रमाणे उत्तप्पा जर पातळ तयार करायचं असेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून छानपैकी उत्तप्पा तयार होतील। तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पा सगळीकडे पसरवून घेतलेला आहे आणि गरम तव्यामध्ये आपण उत्तप्पा भाजून घेणार आहे। तर आपण सगळीकडे थोडेसे तेल पसरवून घेतलेले आहे। दुसरी बाजूही आपण उत्तप्पा भाजून घेणार आहे। पलटी करून तव्यामध्ये आपण उत्तप्पा दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व उत्तप्पा तयार करून घेणार आहे। थोडेसे तेल किंवा बटर लावून आपण उत्तप्पा दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे। तर या ठिकाणी मी तेल लावून उत्तप्पा दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेला आहे आणि दुसरा उत्तप्पा आपण करण्यासाठी तव्यामध्ये सोडलेला आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पा तयार करणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण उत्तप्पा तयार केलेले आहेत। तांदूळ डाळ न भिजवताही खूप छान पद्धतीने नाश्ता तयार झालेला आहे आणि हा नाश्ता चवीला अतिशय खूप छान आहे। हा उत्तप्पा आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने टेस्टी नाश्ता तयार करा, खूप छान तयार होतो। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।